नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. 9 डिसेंबर रोजी अर्थातच मागच्या वर्षी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि तेव्हापासून विविध प्रकरणं या महाराष्ट्रात गाजायला लागली. त्या अगदी काल परवापर्यंतचं म्हणजे 16 मेला जेव्हा वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली, म्हणजे तिचं मृत्यू प्रकरण आणि तिकडे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, या गेल्या साधारण 5 ते 6 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अशा काही या घटना घडल्या की ज्यातले अत्यंत महत्त्वाचे जे आरोपी असतात तेच आरोपी नेमके फरार झालेले दिसले आणि मग शोधाशोध करून त्यांना सापडवताना पोलिसांच्या अगदी नाकी नऊ आलं. आता अगदी उदाहरणार्थ याच दरम्यान एक प्रकरण घडलं संतोष देशमुख हत्येनंतर, ते म्हणजे शिरूर कासारमधील ढाकणे कुटुंबियाला अमानुष मारहाण करणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचं. मग तोही फरार. मग त्याला शोधायला टीम गेली, मग त्याला प्रयागराजमधून शोधून आणलं. आता अगदी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तिचा सासरा, तिचा दीर हे दोघही फरार होते. मग त्यांना देखील शोधून आणलं आणि त्यातला एक महत्त्वाचा आरोपी ज्याला काल अटक झाली तो म्हणजे निलेश चव्हाण. हा तर अगदी नेपाळ बॉर्डर पर्यंत जाऊन पोहोचला, त्याला देखील अटक झाली. आता या तिघांच्याही मुसक्या आवळल्या. मग तो निलेश असेल म्हणजे निलेश चव्हाण, मग तो खोक्या असेल म्हणजे सतीश भोसले, किंवा मग हे राजेंद्र आणि सुशील हगवणे. पण एक जे पहिलं प्रकरण ज्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात झाली ते प्रकरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण. आणि त्यातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा काही पोलिसांच्या हाती लागत नाही. आजचा 175वा दिवस आहे. हा पठ्या नेमका कुठं दडलाय, कुठं लपलाय, याचं उत्तरच कुणाला सापडत नाहीये. कोण म्हणतंय मध्ये प्रयागराजला गेला, कोण म्हणतंय मध्ये नाशिकमध्ये दिसला, कोण कुठली तरी बाई एखादी आली ती म्हणली रत्नागिरीत आहे. हे सगळं घडलं पण त्या कृष्णा आंधळेला काही शोधून काढता आलं नाही. म्हणून एकंदरीतच हे जे फरार जे आरोपी होतात त्यांना शोधण्यात एवढा वेळ का लागतो, याच दरम्यान पुरावे नष्ट होण्याचे प्रकार घडतात आणि मग जी कोर्टात केस स्टँड होते ती दुबळी होते आणि शेवटी या सगळ्या प्रकरणात आरोपींना त्याचा फायदा होतो. म्हणून माझाच लाईव्हच आहे या सगळ्या फरार आरोपींवर. निल्याला घातलं आत, खोक्या आधीच खोक्यात, मग कृष्णा कुठल्या बिळात. 6वा महिना सरला, आंधळे कुठं दडला. कारण जवळपास अर्ध वर्ष सरलंय या खटल्याला. जवळपास 3 महिने झाले सुरू होऊन. 12 मार्चला खटला सुरू झाला, तारखा झाल्या, सुनावण्या 5 झाल्या, 6वी सुनावणीची तारीख जवळ आली तरी अजून या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा काही सापडेना. 175 दिवस, 5 सुनावण्या, पण कृष्णा आंधळे कुठं आहे माहित नाही. थोडक्यात कृष्णा आंधळे फरार, सरकारचा आंधळा कारभार, याच्या पलीकडे काही म्हणता येणार नाही. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेचा रोल इतका महत्वाचा आहे की तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची कडी जोडलं जाणं अवघड आहे. कारण आपल्याला आठवत असेल जेव्हा हे प्रकरण घडलं त्याच्यानंतर एका मागोमाग एक आरोपी अटक होत गेले. मग तो जयराम चाटे असेल, नंतर तो महेश केदार असेल, तो प्रतीक घुले असेल, मग त्यानंतर विष्णू चाटे सापडला, मग तो सुदर्शन घुले, सुधीर सांगळे सापडला, वाल्या जो होता तो शरण आला. हे सगळं घडलं पण कृष्णा आंधळे काही कुणाच्या हाती लागला नाही. आता या कृष्णा आंधळेला शोधायचंय का शोधायचंच नाहीये हाच प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलाय. कारण 175 दिवस होऊन अर्ध वर्ष सरून जर एक आरोपी आपल्या हाती लागत नाही
तर मग CID आणि SIT हे जे संयुक्त म्हणून तपास करतायत या प्रकरणाचा, त्यांना काय म्हणायचं? एकतर याच्यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून शरण आला, त्यामुळे तुम्ही काय एफर्ट्स दाखवलेच नाहीत. विष्णू चाटे तो शरण आला काय, अटक झाली काय, तो बीडमध्येच तुमच्या जवळ आला. पहिले 3 तर आधीच पकडले होते तुम्ही. तुम्हाला त्रास दिला कुणी? सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हेही दोघे तुम्ही त्या बालाजी तांदळेच्या कृपेनं या दोघांना पकडलं, असं काहीतरी गवगवा झाला मध्ये. अरे पण त्या कृष्णा आंधळेचं काय केलं? या कृष्णा आंधळेला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत या खटल्यातला मुख्य धागा जो अजूनही असाच लोंबतोय तो प्रत्यक्षात सापडतच नाहीये. कारण या कृष्णा आंधळेचा रोल या प्रकरणात किती मोठा आहे हे आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय. कारण जो मोकारपंथी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप होता, या ग्रुपवर 4 सलग व्हिडिओ कॉल याच पठ्ठ्यानं केले होते आणि आम्ही कसं संतोष देशमुखांना मारतोय हे तो त्या ग्रुपवर लाईव्ह दाखवत होता. आता असा कृष्णा आंधळे ज्याचे CDR सुद्धा अजून काढले गेलेले नाहीत, त्याच्याकडे काय कुठला मोबाईल आहे का तो विदाउट मोबाईल फिरतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अवघड आहे. कारण मुळातच कृष्णा आंधळे याच्या बाबतीतली जर आपण माहिती घेतली तर हा कृष्णा आंधळे याचं वय आहे अवघं 27. म्हणजे 100 वर्ष जर मनुष्याचं आयुष्यमान म्हटलं तर पावशेर जागलाय फक्त त्यातला, आणि सापडेल तेव्हा तो तुरुंगातच जाणार. त्यामुळं या कृष्णा आंधळेला पकडल्यानंतर त्याच्याकडं उर्वरित 7 आरोपींची आणि एकंदरीत या प्रकरणाची काय माहिती आहे हे त्याच वेळी सापडणार आहे. पण आपण मात्र अजूनही या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेला CID आणि SIT कडून सिरियसली घेतलं जात नाही हे जवळपास दिसून येतंय. कारण एकतर हा मुळातच मैंदवाडी तालुका धारूर जिल्हा बीड इथला राहणारा वीट कामगारच्या ज्या टोळ्या असतात त्याचा हा मुकादम. म्हणजेच काय, याच्याकडे मुकादमकी पण आहे, थोडीफार शेतजमीन पण आहे. दुसरी गोष्ट, गेल्या 4 वर्षात याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. काय प्रगती आहे बघा. आणि हे गुन्हे पण कसले? हत्या, धमकी, हाणामारी आणि खंडणी. आता या कृष्णा आंधळेला पकडण्यामध्ये एफर्ट्स दाखवणं हे CID SITचं काम नाही का? तो खोक्या आपल्याला आठवतंय, या खोक्यानं तर अक्षरशः धुडगूस घातला होता. आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून याची ओळख होती. यानं असं काही भयानक कृत्य केलं की बॅटनं शिरूर कासारमध्ये एका माणसाला अमानुषरित्या मारलं होतं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. ते बघितल्यानंतर त्याचे आणखी कारनामे पुढे यायला लागले. त्याच दरम्यान कुठं हेलिकॉप्टरमध्ये खोक्या, कुठं अगदी 5 स्टार मध्ये खोक्या दिसतोय, कुठं घरातल्या टेबलावर बंडलं उधळताना खोक्या दिसतोय, कुठं 4 व्हीलर मध्ये समोरच्या डॅशबोर्डवर त्या ठिकाणी बंडलं फेकताना खोक्या दिसतोय. शिवाय गळ्यात, हातात, आणखी बोटात अंगठ्या काय, सोन्याचा गोप काय, चैन काय, कड काय, सगळं या खोक्याचं तुम्ही आम्ही बघितलं. नंतर एक व्हिडिओ आला ढाकणे कुटुंबाचा. हे दोघं बापलेक, या खोक्याला सवय काय होती? हरणं आणि मोरांची शिकार करायची. मग यानं काय केलं? लाव वागूर धर मोर. मग काय, मोर पकडायचा आणि शिजवून खायचा. आता याला हरणं पकडण्याची आणि मारण्याची पण सवय होती. जवळपास 200 हरणांची शिकार केल्याचं आजूबाजूच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय मोर मारलेले वेगळेच. अशीच वागूर त्यानं हरणं पकडण्यासाठी किंवा जाळं या ढाकण्यांच्या शेतात लावलं होतं. त्यावेळी ढाकणेनं त्याला मज्जाव केला आणि मग याच्या टोळकीनं त्या दोघांनाही बाप लेकांना अक्षरशः बदडून काढलं. यात बापाचा जबडा फुटला, 8 दात पडले, पोराची गुडघ्याची वाटीचा चुरा झाला, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
हे एवढं सगळं झालं, त्यानंतर आणखी कारनामे बाहेर यायला लागले त्याचे, आणि मग एक व्हिडिओ व्हायरल झाला खोक्या आणि सुरेश धस यांचा. सुरेश धस त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत आणि तो म्हणतो आशीर्वाद असू द्या. त्यावर सुरेश धस म्हणतायत 99% नाही, अगदी 100%. म्हणजे हा खोक्या किती जवळचा आहे बघा सुरेश धस यांच्या. अशा खोक्याच्या देखील मुसक्या आवळल्या अगदी 6 दिवसांमध्ये. बीड आणि उत्तर प्रदेश पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आणि त्याला पकडून आणलं अवघ्या 6 दिवसांमध्ये प्रयागराजमधून. म्हणजे खोक्या सापडला. आता खोक्या खोक्यात आहे. नंतर हा निल्या म्हणजेच निलेश चव्हाण जो बोंबलत फिरतोय अजून, असं आपण सगळे म्हणत होतो. आता हा काही सापडत नाही असंच लोकांना वाटत होतं. तितक्यात हा पट्ट्या नेपाळ बॉर्डरवर असल्याचं त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांना कळालं. मग नेपाळ बॉर्डर आणि नेपाळच्या पोलिसांची कॉन्टॅक्ट करून या निलेश चव्हाणच्या देखील मुसक्या आवळल्या आणि त्याला देखील अवघ्या 10 दिवसात पोलिसांनी पकडून आणलं. आता हा पण आत गेलाय. आणि राहिला कृष्णा आंधळे. आता या कृष्णा आंधळेचं काय? इकडं 6 दिवसात 10 दिवसात, अगदी तो राजेंद्र आगवणे सुशील आगवणे तर 5-6 दिवसातच सापडले. ते तर अगदी महाराष्ट्र कर्नाटक सीमेला टच करून आले. हे एवढे सगळे सापडतायत, मग कृष्णा आंधळे का सापडत नाहीये? असं या कृष्णा आंधळेकडे काय टेक्निक आहे की तो सापडतच नाही? नेमकं काय चाललंय? म्हणून मला तर प्रश्न पडलाय, याला पकडायचंय नाही का पकडायचंय? याला शोधायचंय का शोधायचंच नाहीये? कारण या कृष्णा आंधळेचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत या कृष्णा आंधळेनं या प्रकरणात नेमकं काय केलंय? तर ज्या दिवशी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली त्या दिवशी हा कृष्णा आंधळे यानं 2 माणसं बोलवली होती आपली धारूर मधली, आणि ही आधीची 5 आणि ही 2 अशी मिळून एकत्र, आणि मग यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. या कृष्णा आंधळेनं जी माणसं आणली होती, जयराम चाटे आणि महेश केदार, ही जी 2 पोरं ढोरं होती, या दोघांनी जेव्हा कबुली जबाब दिला, तो कबुली जबाब सुदर्शन घुले हा जो याच्यातला मुख्य टोळीचा सूत्रधार आहे, त्याच्या कबुली जबाबापेक्षा अगदी वेगळा जबाब आहे. त्यामुळे एक वेगळंच ट्विस्ट या प्रकरणात आलं. या जयराम चाटे आणि महेश केदारनं काय सांगितलं होतं? 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले यांच्या कानफटात मारण्यात आली, आणि ही कानफटात त्याला मारायची असं सांगण्याचं काम मस्साजोगचे ग्रामस्थ आणि त्या सुग्रीव कराडनं केलं. आणि या दोघांच्या म्हणजे ग्रामस्थ आणि सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी या दोघांना मारलं. बरं, नुसतं मारलं तर मारलं नाही, मारल्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला. त्यामुळं आमच्या भैयाची म्हणजे सुदर्शन घुलेची आणि वाल्मिक कराडची बदनामी झाली, आणि त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही हे कृत्य केलं. आता त्या सुदर्शन घुलेला कानफटात हाणली हे कृष्णा आंधळेनी या दोघांना सांगितलं आणि त्यांना धारूरवरनं बोलवून घेतलं. म्हणजे कृष्णा आंधळे याचा जो जबाब पुढे जर तो सापडलाच, तर तो जर जबाब याच स्टँड नुसार असेल, तर मग वाल्मिक कराड, विष्णू चाटे या दोघांनी अपहरण करून संतोष देशमुखाच्या हत्येचा कट रचला, या प्रकरणाला छेद मिळतोय ना. आता भले तिथं सुदर्शन घुलेचा जो कबुली जबाब आहे, त्या कबुली जबाबात मात्र त्यानं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या सांगण्यावरूनच आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली असं म्हटलेलं आहे. त्यामुळं इथं जो मुख्य सूत्रधार आहे टोळीचा, त्याचा कबुली जबाब ग्राह्य धरला जाईल. पण कृष्णा आंधळे याचं वर्जन नेमकं काय आहे? या दोघांना ज्यांनी जे इंट्रोड्यूस केलं जयराम चाटे आणि महेश केदार, त्यांनी मग अशी मागणी का दिली? का यांना माहीतच नाहीये की आपण संतोष देशमुखाला का मारतोय म्हणून, किंवा कशासाठी आपण याच्यात सामील होतोय म्हणून? का फक्त कृष्णा आंधळेंनी एवढंच सांगितलं होतं
म्हणजे नेमकं काय आहे या प्रकरणामध्ये हे कृष्णा आंधळे सापडल्याशिवाय कळणारच नाही. आणि हा कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा धागादोरा जोडला जात नाहीये. खरं तर आपल्याला आठवत असेल की एकतर 29 नोव्हेंबर 2024 ला पहिली खंडणी मागितली गेली. त्यावेळी केजच्या या विष्णू चाटेच्या कार्यालयावर हे सगळे जमा झाले होते. वाल्मिक कराड आणि त्याची गँग, त्यामध्ये कृष्णा आंधळे दिसला होता. आता या कृष्णा आंधळेनं प्रत्यक्ष दिवशी म्हणजे प्रत्यक्ष घटने दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला काय केलं होतं, यानं त्याच्या मोकारप्रंती या व्हॉट्सअप ग्रुपवर 4 वेळा व्हिडिओ कॉल केला होता. त्यामध्ये 5:14:44 पहिला व्हिडिओ कॉल केला. त्याचं कॉल ड्युरेशन होतं 17 सेकंद. बघा आम्ही संतोष देशमुखला कसा मारतोय. 5:16:45 दुसरा कॉल केला. त्याचं ड्युरेशन होतं 17 सेकंद. नंतर 5:19 तिसरा कॉल केला. त्याचं ड्युरेशन होतं 2 मिनिटं 3 सेकंद. आणि चौथा कॉल होता 5:26:20 त्याचं ड्युरेशन होतं 2 मिनिटं 44 सेकंद. म्हणजे अवघ्या 12 मिनिटांमध्ये या कृष्णा आंधळेनं मोकारप्रंती व्हॉट्सअप ग्रुपवर 4 व्हिडिओ कॉल केलेत 12 मिनिटात. आणि हे 4 व्हिडिओ कॉल त्या मोकारप्रंती ग्रुपवर व्हायरल केले. खरं तर महेश केदार याच्या मोबाईल मधून 8 फोटो आणि 15 व्हिडिओ जप्त करण्यात आले, जे संतोष देशमुखांच्या निर्घृण क्रूर हत्येचे होते, जे पाहिल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. त्यात काही ऑडिओ क्लिप्स देखील सापडल्या. आता इथं प्रतीक घुलेचा रोल काय होता? या प्रतीक घुलेनं संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली होती. कारण 6 डिसेंबरला आवादा कंपनीवर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि आणखी एक जण असे जे 4 जण गेले होते, त्यावेळी याच्या कानफाटात बसली होती प्रतीक घुलेच्या. आणि त्याच दिवशी प्रतीक घुलेचा बर्थडे होता. त्यामुळे बर्थडेच्या दिवशी मला मारलं हा राग त्याच्या डोक्यात होता. आता हा राग, सुदर्शन घुलेला मारल्याचा राग, हे सगळं धरून त्यानं हे कृत्य केलं. खरं तर कृष्णा आंधळे आतापर्यंत सापडायला पाहिजे होता. 175 दिवस झालेत ही केस पुढं पुढं जात चालली आहे. यामध्ये स्वतः विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहतायत. प्रत्येकानं आपापले वेगळे वकील लावलेत. वाल्मिक कराडनं तर दोषमुक्तीचा अर्ज देखील केलाय. विष्णू चाटेनं काही तांत्रिक कारणामुळे जरी अर्ज मागा घेतला असला तरी देखील भविष्यात तो पुन्हा अर्ज करू शकतो, हा हक्क त्याने अबाधित ठेवलाय. शिवाय त्याला लातूर कारागृहातून बीड कारागृहात शिफ्ट व्हायचंय. एकंदरीत हे प्रकरण बघावं तितकं सोपं नाहीये. कारण कृष्णा आंधळे याचा सीडीआर, कृष्णा आंधळे याचा जबाब, कृष्णा आंधळे याचं या प्रकरणातलं वर्जन, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इथं कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत या कड्या जोडल्या जात नाहीत. खरं तर जर 6 डिसेंबरलाच आवादा कंपनीत जेव्हा हे गेले होते सुदर्शन घुलेन त्याचं टोळकं, त्यांनी वॉचमनला मारहाण केली होती, अधिकाऱ्यांना खंडणीची धमकी मागितली होती आणि संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच दिवशी जर ही खंडणीची, अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल झाली असती तर 9 डिसेंबरचा जो प्रकार घडला तो दिवसच उजाडला नसता. पण खरं तर 29 नोव्हेंबर 2024 ला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती. त्याच दिवशी तक्रार दाखल झाली असती तर 6 डिसेंबरला जी मारहाण घडली ती सुद्धा घडली नसती. पण इथं देखील अवादा कंपनीनं 29 नोव्हेंबरला तक्रार दाखल केली नाही. 6 डिसेंबरला तक्रार घेतली गेली नाही. अॅट्रॉसिटी त्यामुळे लागलं नाही. शेवटी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला खरं तर या ठिकाणी म्हणजे
11 डिसेंबर 2024ला या ठिकाणी ही जी काही अॅट्रॉसिटीची फिर्याद आहे ती दाखल झाली, खंडणीची फिर्याद दाखल झाली. आणि तेव्हा कुठे विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची नावं या प्रकरणात जोडली गेली. खरं तर पहिल्यांदा जेव्हा बंटू म्हणून, म्हणजेच थोडक्यात संतोष देशमुखांचे आतेबंधू शिवराज देशमुख यांनी जी फिर्याद दिली होती त्यामध्ये विष्णू चाटेचं नाव नव्हतं. ते पुढच्या पुरवणी जबाबात 10 तारखेला आलं. 11 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या तिघांची एकत्रित खंडणीची नावं आली. म्हणजे मुळातच या वाल्मिक कराडचं नाव तोपर्यंत खंडणीच्याच गुन्ह्यात होतं. म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या होऊन सुद्धा वाल्मिक कराडचा संबंध फक्त खंडणीशी जोडला गेला होता. पण त्यानंतर जेव्हा त्याला अटक झाली, 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि मग 14 दिवसांनी म्हणजे 14 जानेवारी 2025ला मकोका अंतर्गत कारवाई होऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला. म्हणजे तब्बल 36 दिवसांनी वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात घेतलं गेलं होतं. मग 73 दिवसांनी धनंजय मुंडे 4 मार्च 2025ला त्यांचा राजीनामा झाला होता. आता या सगळ्या प्रकरणात एवढी दिरंगाई का झाली? वाल्मिक कराडला 36 दिवस हत्येच्या प्रकरणात का घेतलं गेलं नाही? धनंजय मुंडेंचा राजीनामा 73 दिवसांनी का घेतला गेला? आणि विष्णू चाटे ज्याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं अधिकाऱ्याला धमकावलं होतं आवादा कंपनीच्या आणि खंडणी मागितली होती, त्या विष्णू चाटेनं फरार असताना तोच मोबाईल गायब करून टाकला होता. आता प्रश्न हाच उरतो, सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी जेवढे काय करता येईल तेवढं या सगळ्या माध्यमातून घडलेलं आहे. आणि या प्रकरणात यांना साथ मिळाली ती खरी म्हणजे पोलिसांची. एकतर 28 फेब्रुवारीला 1400 पानांचं आरोपपत्र दाखल झालं. 12 मार्च पासून खटल्याची सुनावणी सुरू झाली. यानंतर 29 नोव्हेंबर 2024ला तक्रार दाखल केली नाही आवादा कंपनीने. 6 डिसेंबरला मारहाण होऊन सुद्धा आरोपींसोबत पोलीस चहापाणी करत बसले पण तक्रार दाखल केली नाही. 7 तारखेला काहीतरी जुजबी दाखवली आणि लगेच जामीन झाला सुदर्शन घुले आणि त्याच्या टाळक्याला. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणात पोलीस देखील तितकेच दोषी आहेत, पण ते पोलीस सहआरोपी करायला पाहिजेत अशी मागणी करून सुद्धा यांना सहआरोपी केलं गेलं नाही. त्या कृष्णा आंधळेला अजूनही पकडण्यात यश आलेलं नाही. आता हा फरार झालेला कृष्णा आंधळे इतके दिवस कुठं आहे? जमीन खा गई या आसमान निकल गया याचं उत्तर ना सीआयडी कडे आहे ना एसआयटी कडे आहे. मी तर म्हणतो हे विसरलेत की काय त्याचं नाव? खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं आता पत्र लिहून पाठवलं पाहिजे सीआयडी एसआयटीला, कृष्णा आंधळेला पकडायचं आहे बरं का. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तो देखील एक मुख्य आरोपी आहे. अशी वेळ आलेली आहे. म्हणून मला इतकंच म्हणायचंय, नेपाळ बॉर्डरवर गेलेल्या त्या निलेश चव्हाणला 10 दिवसात पकडून आणता येतं. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर बोंबलत फिरत असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या पोराला म्हणजे सुशील हगवणेला पकडून आणता येतं. त्या खोक्या भोसलेला प्रयागराज मधून मुसक्या आवळून त्याला पकडून आणता येतं. मग कृष्णा आंधळेला पकडला का नाही? त्याला पकडायचंय का पकडायचंच नाही? त्याला शोधायचंय का शोधायचंच नाही? या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे मिळाली पाहिजेत. आणि म्हणूनच मी सगळ्यांना आठवण करून दिली आहे, कारण येत्या 3 जूनला या खटल्याची सुनावणी आहे. सगळेत पण कृष्णा आंधळे गायब आहे. म्हणून म्हणतोय निल्याला घातलं आत, खोक्याला आधीच खोक्यात, मग कृष्णा कुठल्या बिळात? 6वा महिना सरला, आंधळे कुठं दडला? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.